बाकीचे ड्रायव्हर बघा नंबरातले, तुम्ही नंबरातले ड्रायव्हरला तुम्ही ना जर नवीन मैदानात गेले असतील आवाज आहे तुमच्या गाडी बसाय, कोण येणार नाही गटाला मार खाणार गाडी बसायला. मित्रांनो मी 4 दिवसापूर्वी सांगून नंबर केला येऊ काही कर पण तुझा अख्खा जीव टाक, गाडी आपली बसलीच पाहिजे. कारण सेमी मित्रांनो माझा फायनल असल्यासारखा सेमी होता, 3 नंबर सेमी. तुम्ही बघू बाकीचे ड्रायव्हर म्हणले असते तुम्ही बंटीला गाडी बसवलाय, मी कशाला तुमच्या जवळ, असं बरेच काय काय असते शाळा. पण रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका मंगेश जगताप आणि हा तुमच्या सगळ्यांचा आपला पक्ष. तर मित्रांनो विषय असा होता, काल टेकवडीचं मैदान होतं, एक आदत एक बैल गौरवदादा केसरी मोठं मैदान होतं आणि नेमकं आपल्या बाईचा बड्डे होता. नियोजन आपल्याला परफेक्टच करायचं होतं बड्डे गिफ्ट देण्यासाठी. त्यामुळे काय केलं, 450 किलोमीटरवरून वासरू बोलावलं होतं मित्रांनो. गटाला आपली मधून पावती लागली होती नशिबाने आणि गट वासरू पण चांगलं पळालं, बैल पण चांगला पळाला. गट एक 4-5 छकड्यांनी अंतरात गट काढला आपण. सेमीला आम्ही की वाट बघत होतो, पावतीमधून लागली बायामधून लागली पाय, पण बायाच्या बी नशिबात होतं, त्याच्या बड्डेला गिफ्ट भेटायचं, पावतीमधून लागली त्याच्या नशिबाने आणि मधून लागली. विषय असा, सेमीला बैल सुट्टीला भरपूर त्रास देत होता मित्रांनो. मग काय झालं, तिथं बैल मोरगावचा आपला बाबू लवटे तो एक सोडला तर कुणालाच थांबत नाही. त्याच्या जोडीला आपल्या रफेक तात्या बी होता, वासरू सोडायला रोहन साळुंके होते, मयूर दोरगे सारखा मित्रांनो आत्ता ह्या क्षेत्रात मी माणूस नाही बघितला. 7-8 महिन्यापासून मी सुट्टी करायला त्यांना आवाज देतो असा, जिथं फक्त गट सांगायचा आणि तास सांगायचा तिथं हजर राहणार माणूस, पण कधी 1 रुपया मागाय फोन नाही करणार. हा म्हणजे खरंच कॅमेऱ्यासमोर कोण खोटं बोलतं कोण खरं बोलतं मला माहिती नाही, पण मी तुम्हाला वैयक्तिक माझा अनुभव सांगतोय. हा माणूस असा आहे, त्याच्याकडं माझा मोबाईल नंबर नाही, माझ्याकडे त्याचा मोबाईल नंबर नाही, पण फक्त समोरासमोर सांगायचं मैदानात की एवढा गटेन तास आहे, माणूस तिथं हजर राहणार. तर त्यांचा पण मी मनापासून खूप आभारी आहे. बाकीचे ड्रायव्हर म्हणले असते तुम्ही बंटीला गाडी बसवलाय, मी कशाला तुमच्या जवळ, असं बरेच काय काय असते शाळा. पण आपल्या देव्याचा पुरंदरचा रणमिशन शुभम ड्रायव्हर देव्याचा मित्र आपला, तो पण तिथं मदतीला उभा होता सुट्टीला. डुल्या ड्रायव्हर चांबळीचा सगळे आपल्या साथीला होती. सोन्या ग्रुप दरेवाडी केलं होतं ना आपल्याला काही करून बैल काल ठेवायचा होता. तर बंटीला एवढं सांगितलं, बंटी तू काही कर पण तुझा अख्खा जीव टाक, गाडी आपली बसलीच पाहिजे. कारण सेमी मित्रांनो माझा फायनल असल्यासारखा सेमी होता, 3 नंबर सेमी. तुम्ही बघू शकता खूप टाचका सेमी होता. बैल सेमी पळून आल्यानंतर बैलाच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी आलं होतं आणि आम्ही मालकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं. कारण बैलाने आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या सेमीत आम्हाला गाडी तो फायनलला म्हणून ठेवीन, पण बैलाने ती साध्य करून दाखवलं. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय बंटी ड्रायव्हरचा. बंटी ड्रायव्हरने अख्खा म्हणजे त्याला वर सुद्धा मान करून बघितले ना, एवढी गाडी हाणत होता तो की आम्हीच येडे झालतो की नंतर व्हिडिओ बघितल्यावर खरंच बंट्याने गाडी लावली म्हणजे लावली. म्हणला लावणार का तर लावणार बंटी ड्रायव्हर. आणि माणूस असा आहे मित्रांनो, बाकीचे ड्रायव्हर बघा नंबरातले, तुम्ही नंबरातले ड्रायव्हरांना तुम्ही आहे ना जर नवीन मैदानात गेले असतील आवाज द्या तुमच्या गाडीवर बसाय, कोण येणार नाही गटाला मार खाणाऱ्या गाडीवर बसायला. बंटी ड्रायव्हर येवतचा एकच माणूस असा आहे, गटाला मार खाऊ द्या नाही तर बाहेर वासर वडून नेऊ द्या, बसणार का तर बसणार आवाज दिल्यावर. आपण त्या माणसाला मानतो कारण त्याला गोरगरिबांची जाणीव आहे. तो फक्त पैशासाठी नाही बाकीच्यांगत किंवा फक्त नावासाठी नाही वर जाण्यासाठी. एक गाडी गुलाला तर राहू द्या, 4 गाड्यांनी बाहेर वडून नेऊ द्या, गटाला मार खाऊ द्या, पण तो हाणतो म्हणजे हाणतोच. असा बंटी ड्रायव्हर येवतचा आमचा लाडका. तर मित्रांनो सेमी पण निघला आणि फायनलची वेळ होती. फायनलला पण तास लागलं मधून आपलं, पण पुरंदरचं रन मशीन बाजीराव आपल्या तिथं शेजारीच गाडी होती. पुरंदरचं रन मशीन बाजीरावनी 1 नंबर केला मस्त मध्ये आणि आपला 3 झाला. तर विषय मित्रांनो एवढाच सांगायचा होता की किती गरीब माणूस असला त्याची बैल पळतच असतात, फक्त नियोजनामुळं पैशामुळं काही अडचणीमुळं गुलालात राहत नाहीत. किंवा गट कधी निघतो कधी सेमी निघते कधी, म्हणजे दिवस सगळे सारखे नसतात. पण जर माणसाने एखाद्या त्या गरीब माणसाने डोक्यात घेतलंच की बाबा काही करायचे पण ही करूनच दाखवायचे, तर काय विषय नसतो. फक्त पायऱ्याला पायऱ्या भेटला, सगळं जुळून आलं, सगळा साथ जमला, ही गाडी फायनलला राहत असते मित्रांनो. आणि आम्हाला आमच्या मामाची भरपूर मोठी साथ आहे, त्यामुळे हे सगळं करू शकतोय. कारण की आम्ही भाऊ शेती करणार, हे सगळं नियोजन कमवून पैशाने हे नाद नाही करू शकत की कमवायचे पण त्याच सगळं बघायचे आणि त्यात एवढा नाद. तर आम्हाला मामाची साथ आहे. प्रकाश बाबू शेट गायकवाड, आप्पा फडतरे असतील, देवीदास चोरगडे मामा, सचिन मामा, या सगळ्यांची साथ आहे. त्यामुळे आम्ही काल हे सगळं करू शकलो. त्यांनी फक्त एवढा एकच शब्द दिला सगळ्यांनी, काय पैसे जायचे ते जाऊ दे, पण आपल्याला बैल फायनलला ठेवायचा आहे, बाईचा बड्डे आहे, त्याला गिफ्टच द्यायचे. मित्रांनो महत्वाचा एक विषय की ह्या बैलगाडी क्षेत्रात एक माणूस काय करू शकत नाही, सगळ्या मित्रांची साथ पाहिजे. काल दिवसभर पोरं उपाशी होती, म्हणजे त्यांनी कुणी खाण्या पिण्याचा विचार नाही केला. ते पहिले म्हणायचे सेमी होऊ दे मग बघू आपण काय खायचं आणि काय प्यायचं. सगळे मित्रांनो मित्रांची साथ मला भेटली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. ह्या सगळ्या नंदी मी सांभाळतोय, ह्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने काल आपला बैल फायनलला राहिला. तर मित्रांनो तुमचं असंच प्रेम असू द्या. आणि सांगायचा विषय एवढाच कमेंट करणाऱ्या लोकांना की असं म्हणत नका जाऊ की तू सगळ्यांची बैल ट्रेन करतो तुझा बैल राहत नाही.
तर राहायचं एकदा डोक्यात घेतलं ना. 4 दिवसापूर्वी माझी रील बघा मित्रांनो, मी 4 दिवसापूर्वी सांगून नंबर केला येऊ. तर त्यांच्यासाठी एवढंच सांगायचं मला की कोणालाच हलकं समजू नका, कमी समजू नका. कोणाच्या अडचणी असतात, काय वेगळ्या गोष्टी असतात आतल्या ज्या मी व्हिडिओ समोर सांगू शकत नाही. त्यामुळे बैल कधी कधी राहत नाही. गरीब लोकांना मी देऊन टाकतो बाबा, आनंदाने उभा राहण्यापेक्षा त्यांच्या गळ्यात पळू द्या, त्यांचं काय होऊ द्या, नाही का. त्यासाठी तर त्यांना तेवढंच सांगणं आहे. जय श्रीराम मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ.